नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परवा दिवशी तुम्ही पेपरला जाणार आहात. मुंबईचा पेपर रविवारी आहे, मीरा भाईंदरचा पेपर शनिवारी आहे. या पोलीस भरतीच्या पेपरमध्ये आता 2026 मध्ये झालेल्या सर्व पोलीस भरतीच्या घटक पेपर मधले चालू घडामोडी ते महत्वाचे प्रश्न आपण तुम्हाला या व्हिडिओज मध्ये डिटेल एक्सप्लेन करणार आहोत. पेपरला जाण्याच्या अगोदर हा व्हिडिओ निर्णायक आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. हा व्हिडिओ पाहणं मुंबई आणि मीरा भाईंदरच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचं आहे, कारण एका व्हिडिओमध्ये 100 पेक्षा जास्त चालू घडामोडी ज्या यावर्षी विचारलेल्या आहेत ते आपण डिटेल कव्हर केलेले आहेत. प्रत्येक कंटेंट तुमच्या कामाचा आहे, कारण माणूस तुमच्या कामाचा आहे. चला आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न जो ठाणे शहर जिल्हा पोलीसला विचारला होता चालू घडामोडीचा, बघा, नुकतेच भारताच्या पंतप्रधानांनी पीएम मित्रा पार्क याचा शुभारंभ केला, पायाभरणी केली. तर हे पीएम मित्रा पार्क नेमकं आहे कुठे? अर्थातच ते अमरावतीमध्ये आहे. पुढे बघा, पीएम विश्वकर्मा योजना कोणासाठी सुरू केलेली आहे? पीएम विश्वकर्मा योजना पारंपरिक कारागीर व हस्तकला कामगार आणि पारंपरिक कारागीर यांच्यासाठी विश्वकर्मा नावाची योजना आहे. बघा, भारतानेच अलीकडेच ग्लोबल बायोफ्युअल अलायन्स कोणत्या कार्यक्रमामध्ये सुरू केली? ग्लोबल बायोफ्युअल अलायन्स म्हटलं की G20 समिट जी झाली होती, G20 परिषद जी झाली होती, त्यामध्ये ही योजना किंवा हे अलायन्स चालू केलेलं आहे. पुढे पहा, कोणत्या देशाने 2025च्या जगातील आनंदी देशाच्या यादीत प्रथम क्रमांक पटकविला आहे? जगातील सर्वात आनंदी देश कुठला? तर त्याचं उत्तर आहे फिनलँड. ओके, फिनलँड हा जगातील सर्वात आनंदी देश आहे. VIP क्वेश्चन आहे. हा प्रश्न आलेला आहे ठाणे शहरला आणि हा प्रश्न महाराष्ट्रभर वेगाने परत आहे. लक्षात ठेवा. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण? आपले मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत द ग्रेट देवेंद्र फडणवीस देवाभाऊ. गृहमंत्री म्हटलं की 3 नावं लक्षात राहिली पाहिजे. गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत, पण गृहराज्यमंत्री 2 आहेत, एक पंकज भोयर आणि योगेश कदम. या 2 नावांना सुद्धा विसरून चालणार नाही. लक्षात ठेवा. देशातील पहिली डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे? देशातलं पहिलं डिजिटल बँकिंग राज्य कुठलं? अर्थातच ते आहे केरळ. आता केरळचं नवीन नाव जे आहे हे केरळम आहे. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इतकंच नाही तर केरळ बद्दल आणखीन काही महत्वाचे क्वेश्चन सुद्धा या वेळेस विचारले गेलेले आहेत, हे लक्षात घ्या. देशातली पहिली AI टीचर जी आहे, जिला आयरिस किंवा इरिस बोलतो, तीही केरळमध्येच आहे. हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. चला पुढे जाऊ आपण. खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्य निवडणूक आयुक्त कोण? अर्थातच दिनेश टी वाघमारे हे राज्याचे राज्य निवडणूक आयुक्त आहेत. लक्षात घ्या मित्रांनो. चला, BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार कोणास प्राप्त झालेला आहे? स्मृती मंधाना यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. पुरस्काराचं नाव आहे इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर 2025. भारतात युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस UPI कोण व्यवस्थापित करते? अर्थातच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. याला रिलेटेड अजून एक प्रश्न आहे की हे जे UPI आहे, UPI याचा लॉंग फॉर्म काय, असा सुद्धा प्रश्न आलेला आहे. तर युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस, कारण आता अख्खा देश हा UPI वर चाललेला आहे असं आपण म्हणू शकतो. चलो पुढचा प्रश्न पहा. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना कोणासाठी आहे? मगाशी सांगितलं पारंपरिक. ठीक आहे. आता बघा, खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळालेला नाही? मित्रांनो, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव आता बदललेलं आहे. प्रश्न हा पण येईल की राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नवीन नाव काय? तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, कारण ते हॉकीपटू होते आणि त्यांच्या स्मरणार्थ हे नाव दिलेलं आहे. भारतातला तो सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मानला जातो.
25 लाख बक्षीस दिलं जातं. ओके. आणि हा जो पुरस्कार आहे 2026 मधला अजून रिसेंट मध्ये डिक्लेअर झालेला नाहीये. मात्र हा जो खेलरत्न पुरस्कार आहे यावर बरेच प्रश्न येतात, कारण राष्ट्रीय क्रीडा दिन जो 29 ऑगस्टला असतो, मेजर ध्यानचंद यांचा तो जन्मदिवस आहे, त्या दिवशी हा पुरस्कार जाहीर होत असतो. राष्ट्रीय क्रीडा दिन कधी असतो या निमित्तानं हा एक प्रश्न क्लिअर झाला. तर या प्रश्नाचं उत्तर दिलेल्या पर्यायांमधून जसप्रीत बुमराह हे उत्तर होतं, कारण जसप्रीत बुमराह या क्रिकेटपटूला हा पुरस्कार अद्याप मिळालेला नाही. दिलेल्या पर्यायानुसार ते उत्तर होतं. हे उत्तर पर्यायानुसार बदलू शकतं भावांनो. चला, नुकत्याच पार पडलेल्या पुरुषांच्या T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच कोणास घोषित करण्यात आले? अर्थातच जसप्रीत बुमराह. हा सामना कुठे झाला होता? नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद गुजरात येथे झाला होता. या सामन्यामध्ये आपण जिंकलो आहे आणि तिसऱ्यांदा T20 वर्ल्ड कपचे मानकरी बनलेलो आहे. प्रश्न पुण्याच्या पेपरमध्ये आला होता की भारतानं ICC T20 वर्ल्ड कप किती वेळा जिंकलेला आहे? उत्तर आहे 3 वेळा. यासोबतच प्रश्न असाही येऊ शकतो की भारतानं ICC T20 वर्ल्ड कप मध्ये अंतिम सामन्यात कुठल्या देशाचा पराभव केला? याचं उत्तर तुम्ही झुपूक कमेंट करून सांगा. याच्या व्यतिरिक्त प्रश्न हाही विचारला जाऊ शकतो किंवा गेला आहे की ICC T20 वर्ल्ड कप मध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणजे मालिकावीर कोण ठरला? अर्थातच संजू सॅमसन हा मालिकावीर ठरलेला आहे आणि सामनावीर जसप्रीत बुमराह आहे. बुम लक्षात ठेवा. ओके. आता बघा, ग्रामसभेत ठराव करून जातमुक्त गाव म्हणून घोषित करण्यात आलेलं गाव कुठलं? अहिल्यानगर जिल्ह्यामधलं सौंदाळा हे जे गाव आहे हे महाराष्ट्रासाठी या गावानं एक नवा आयाम तयार केलेला आहे. या महाराष्ट्राच्या जातीपातीच्या अतिशय विशिष्ट अशा आणि सध्याच्या काळामध्ये अतिशय विचित्र अशा परिस्थितीमध्ये या गावाचा निर्णय खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांसाठी एक अभिमानास्पद निर्णय आहे. सौंदाळा हे गाव जातमुक्त गाव ठरलं आहे अहिल्यानगर जिल्ह्यामधलं आणि अर्थातच या महाराष्ट्रातलं ते पहिलं गाव आहे. 100% प्रश्न येणार, का येऊ नये प्रश्न, बरोबर आहे की नाही? आता बघा, इराण देशाने कोणत्या समुद्रधुनीतून जलवाहतूक रोखल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला आहे? अर्थातच ती आहे हॉर्मुझ. ओमान आणि इराण यांना जोडणारी हॉर्मुझची जी समुद्रधुनी आहे, या समुद्रधुनीतून या ठिकाणी वाहतूक बंद झाल्यामुळं आमच्याकडे LPG ची टंचाई आलेली आहे. आता बघा, पद्मविभूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झालाय? यावर्षी मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार धर्मेंद्र सिंह देओल यांना झाला. एकूण पद्म पुरस्कार 131 पुरस्कार त्या ठिकाणी जाहीर झाले आहेत. आपल्याला हेही माहित पाहिजे, 5, 13 आणि 113 म्हणजे 5 हे पद्मविभूषण आहेत, 13 पद्मभूषण आहेत आणि फक्त पद्म पुरस्कार जे आहेत, पद्मश्री पुरस्कार, हे 113 आहेत. टोटल 2026 मध्ये 131 पद्म पुरस्कार दिले गेले. पद्म पुरस्कार हा खरं पाहिलं तर या भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे, कारण पद्म पुरस्कार 3 प्रकारामध्ये विभागला गेला आहे. 1 पद्मविभूषण, 2 पद्मभूषण आणि 3 पद्मश्री. हा एक महत्वाचा पॉइंट लक्षात ठेवा. जर प्रश्न आला 2026 मध्ये भारतात एकूण किती पद्मश्री पुरस्कार दिले गेले, याचं उत्तर 113 आहे आणि एकूण पद्म पुरस्कार किती दिले गेले याचं उत्तर 131 आहे. चुकू नका भावांनो, तुमचा एक मार्क तुमची वर्दी नक्की आणि फिक्स करणार आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न घ्या. 2026च्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाने राज्यांच्या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवला? अवघा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. आणि चित्ररथ होता गणपती बाप्पा मोरया, म्हणजे आपल्या गणेश उत्सवावर आधारित असणारा हा जो चित्ररथ होता, याला राज्यांच्या गटामध्ये पहिला क्रमांक मिळाला. VIP क्वेश्चन आहे. 2026चा सर्वोत्कृष्ट अभिनेता ऑस्कर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? मायकल बी जॉर्डन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता हा जो ऑस्कर पुरस्कार आहे तो मिळालेला आहे. भारत आणि चीन संबंधातील गलवान खोरे संघर्ष
मित्रांनो 2020 मधला गलवान खोरे, गलवान खोरे म्हटलं की पूर्व लडाख मधला चीनच्या बॉर्डरवरचा असणारा जो प्रदेश आहे त्याला गलवान खोरे म्हणतो. या खोऱ्यामध्ये चीनी सैनिक अलीकडे सरकत आहेत अशा पद्धतीची सिच्युएशन असताना एक संघर्ष उद्भवला होता. या संघर्षा बाबतीमध्ये दोन विधान दिले. पहिलं विधान काय पहा, गलवान खोऱ्यातील संघर्ष 2020 मध्ये झाला आणि ज्यात भारतीय जवान शहीद झाले होते. होय, हे खरं आहे. त्यानंतर या संघर्षानंतर भारताने 300 पेक्षा जास्त जे चीनी ऍप आहेत ओके त्यांच्यावर बंदी घातली होती. हे पण विधान बरोबर आहे. वरील विधान क्रमांक 1 आणि 2 दोनही बरोबर आहेत. गलवान म्हटलं की पूर्व लडाख, चीनची बॉर्डर. 2020 चीन अलीकडे सरकत होतं, आमच्यामध्ये त्यामध्ये संघर्ष झाला, त्यांच्या ऍप्सवर आम्ही बंदी आणली. गलवान म्हटलं की चीन सोबत झालेला जो काही संघर्ष आहे हा डोळ्यासमोर उभा राहिला पाहिजे भावांनो, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पाहूया. खाली दिलेल्यापैकी कोणता सायबर क्राईमचा प्रकार नाही, सायबर क्राईमचा प्रकार नाही, त्यामध्ये पॉन्जी स्कीम हा एक ऑप्शन होता जो की सायबर क्राईम मध्ये येत नाही. सो ऍज पर द ऑप्शन हे उत्तर आहे. ओके चला पुढे बघा. 19 वर्षाखालील पुरुष वर्ल्ड कप जो आहे विश्वकप 2026 स्पर्धेचे यजमानपद अंडर 19 जिंकला आम्हीच, पण अंडर 19चं जे यजमानपद होतं ते होतं झिम्बाब्वे आणि नामिबिया. झिम्बाब्वे आणि नामिबिया यांनी तो आयोजित केलेला आहे. पॅरिस अग्रीमेंट 2015 जे पॅरिस मधलं अग्रीमेंट झालं ते हवामानामधला जो बदल आहे त्या संदर्भातलं होतं. पुढचा प्रश्न पहा. एक एक प्रश्न महत्वाचा आहे, तुमचा 1 सेकंड सुद्धा वाया जाऊ देणार नाही, कारण तुमचा पेपर अगदी 2 दिवसावर आलेला आहे. लक्षात घ्या, पूर्ण व्हिडिओ बघा, झापूक झुपूक मित्रांना शेअर करा पटापट. चला पुढे बघा. शुभांशु शुक्ला अंतराळवीराने कोणत्या अंतराळ यानात प्रवास केला? ओके आपल्याला माहित आहे शुभांशु शुक्ला हे दुसरे भारतीय जे अंतराळामध्ये गेले, परंतु त्यांनी कोणत्या अंतराळ यानात प्रवास केला? ऍक्सिओम. ऍक्सिओम हे त्या यानाचं नाव आहे, लक्षात ठेवा. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने कधी दिला? 2024 मध्ये दिला. 2024 मध्ये दिला. आता एकूण अभिजात भाषा या भारतामध्ये किती आहेत कमेंट करून सांगा. एकूण अभिजात भाषा या भारतामध्ये एकूण किती आहेत हे मला पटापट कमेंट करून सांगा तुम्ही. ठीक आहे चला पुढे. आता भारत मंडपम कुठे आहे? भारत मंडपम हे नवी दिल्ली येथे आहे. ओके नवी दिल्ली येथे आहे भारत मंडपम. ओके चला पुढे. श्रीलंकेने हवनटोटा बंदर कोणत्या देशाला 99 वर्षाच्या करारावर दिले आहे? चायनाला दिलेला आहे. चीनला हवनटोटा चायनाकडे दिलेला आहे. ठीक आहे. 2025 आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणी मिळवलेला आहे? भानू मुश्ताक. भानू मुश्ताक यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 चा मिळालेला आहे. ANTF चा फुल फॉर्म पुणे पोलीस मध्ये हा खूप महत्वाचा प्रश्न विचारलेला. ANTF अर्थातच अँटी नार्कोटिक टास्क फोर्स. अँटी नार्कोटिक टास्क फोर्स हे त्याचा फुल फॉर्म आहे. बघा सध्या खालील देशामध्ये युद्ध सुरू आहे. कोणत्या कोणत्या देशामध्ये युद्ध सुरू आहे भावांनो? अमेरिका इराण चालू आहे, इस्रायल इराण चालू आहे, आणि रूस म्हणजे रशिया आणि युक्रेन चालू आहे. इंग्लंड आणि फ्रान्स मध्ये युद्ध नाहीये. म्हणजे या 3 देशांमध्ये युद्ध चालू आहे. त्यावर पुणे शहरला प्रश्न आला होता. आता बघा जुने नाव आणि नवीन नाव यापैकी पर्याय बरोबर नाही. बघा आता बघा राजभवन. राजभवनचं सेवातीर्थ हे नाव बरोबर आहे का? नाहीये. राजभवनचं लोकभवन हे नाव आहे आणि सेवातीर्थ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रधानमंत्री कार्यालयाचं नवीन नाव आहे. त्यामुळे ही जोडी चुकीची होती. त्यामुळं ते उत्तर आहे. नवीन फौजदारी कायदे कधी लागू झाले? 1 जुलै 2024. 1 जुलै 2024 रोजी नवीन फौजदारी कायदे लागू झालेले आहेत. लक्षात ठेवा. 3 कायदे आहेत. BNS बरोबर आहे की नाही? आपल्याला माहित पाहिजे. त्या ठिकाणी BNSS आणि BSA भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम असे 3 कायदे 1 जुलै 2024 ला चालू झालेले आहेत. चला पुढे बघा. चॅट जीपीटी या प्रणालीमध्ये जीपीटीचा फुल फॉर्म काय आहे? जीपीटी म्हणजे जनरेटिव्ह. ओके बघा जनरेटिव्ह प्री ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर. प्री ट्रेन्ड म्हणजे अगोदरच त्यांना सगळं इनपुट दिलेलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या T20 वर्ल्ड कप टुर्नामेंट मध्ये कोणत्या खेळाडूला
प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मिळालेला आहे जसप्रीत बुमराह. किती वेळा प्रश्न येईल बघा. भारतात चित्ता प्राण्याचे कुठे पुनर्वसन केले जात आहे? कुनो राष्ट्रीय उद्यान. कुनो राष्ट्रीय उद्यान जे आहे तिथं चित्त्याचं पुनर्वसन आम्ही करत आहोत. चला पुढे बघा. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, ठीक आहे, सीआरपीसी ज्याला बोलतो आपण, तो रद्द झाला आणि त्याचं नवीन नाव काय आहे? भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 हे नवीन नाव आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि ते लागू झालेलं आहे 2024 मध्ये, पण त्या तयार झालंय 2023 मध्ये. ओके, बघा आता युपीआयचा लॉंग फॉर्म काय? मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, युनिफाईड पेमेंट इंटरफेस हा युपीआयचा नवा लॉंग फॉर्म आहे, म्हणजे तोच लॉंग फॉर्म आहे. प्रहार हे भारताचे फेब्रुवारी 2026 मध्ये तयार केलेले पहिले राष्ट्रीय धोरण आहे, पण ते कशाशी संबंधित आहे? प्रहार भारतानं कशाशी संबंधित केलंय भावांनो? अंमली पदार्थ. कशाशी संबंधित आहे? अंमली पदार्थ. अंमली पदार्थ. ओके, धुरंधरचा पार्ट 2 पाहिला का नाही तुम्ही? त्याच्यामध्ये अंमली पदार्थ हा कसा महत्वाचा विषय आहे आणि त्यानं देशाची कशी वाट लागते हे आपल्याला कळालं असेल, बरोबर आहे की नाही? चला, आणि धुरंधर पाहायला नसेल ना तर आता वर्दी घालून धुरंधर पाहायला जाल, ह्याच मी तुम्हाला शुभेच्छा देऊ शकतो. या पलीकडे तुमच्यासाठी माझ्यासाठी म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीयेत. चला पुढे पहा. भारताच्या रेल्वे खात्याचे विद्यमान केंद्रीय मंत्री कोण? भारताचं रेल्वे आणि त्याचे विद्यमान मंत्री आहेत अश्विनी वैष्णव. कोण आहेत? अश्विनी वैष्णव. चॅटबॉट म्हणजे काय आहे? एआय आधारित संवाद करणारे प्रोग्राम आहे. एआय आधारित संवाद करणारे प्रोग्राम आहे. नागपूरमधील राऊळगाव येथे मार्च 26 मध्ये झालेल्या स्फोटात 70 कामगारांचा मृत्यू कोणत्या स्फोटक कंपनीत झाला? एसबीएम. एसबीएम या कंपनीमध्ये झाला. कोणत्या संघटनेला 2025 मध्ये 100 वर्ष पूर्ण झाली आहे? राष्ट्रीय, बघा, RSS. ओके, आपल्याला माहित पाहिजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो आहे याची जी स्थापना आहे ती हेगडेवार यांनी नागपूर येथे केली आहे, बरोबर आहे की नाही? आणि आता त्याला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 1925 ची स्थापना आहे, लक्षात घ्या. बघा, आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2025 मध्ये भारतीय संघाची कर्णधार कोण होती? हरमनप्रीत कौर होती. कोण होती? हरमनप्रीत कौर होती. केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केव्हा प्रदान करण्यात आला? 3 ऑक्टोबर 2024, आणि हाच दिवस अभिजात भाषा दिन म्हणून साजरा केला जातो, लक्षात घ्या. हा दिवस आपल्याकडे आता अभिजात भाषा दिन म्हणून साजरा करायला सुरुवात झालेली आहे, हे पण तुमच्या लक्षात असलं पाहिजे. यावर प्रश्न 100% विचारले जाणार आहेत. 2024 मध्ये आपल्याला माहिती आहे 5 भाषांना, ठीक आहे, अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. ओके, आणि त्या आपल्याला लक्षात, आणि त्यामध्ये आपली मराठी आहे. ठीक आहे, चलो पुढे. भारतामध्ये नवीन फौजदारी कायदे केव्हापासून लागू झाले? रिपीट झालेला प्रश्न आहे, माहिती आहे आपल्याला उत्तर. 2025 सालची नोबेल शांती पुरस्कार विजेती मारिया कोरिना माचादो ही कोणत्या देशाची आहे? व्हेनेझुएला. व्हेनेझुएला. जगामध्ये सर्वाधिक जास्त तेलाचे साठे भावांनो व्हेनेझुएला या देशामध्ये आहेत, लक्षात ठेवा. भारत सरकारद्वारे नक्षलवाद संपवण्यासाठी कोणत्या तारखेचे लक्ष्य ठेवले गेले आहे? 31 मार्च 2026. ओके, नक्षलवाद संपवण्यासाठी. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे भारतात आणण्यासाठी राबवलेली मोहीम कोणती? भावांनो, 2025 मध्ये जेव्हा इराणमध्ये युद्धजन्य परिस्थिती होती तेव्हा पण आमची जी लोक अडकली होती त्यांना आणण्यासाठी आम्ही ऑपरेशन सिंधू हे वापरलं होतं. आणि आता 2026 मध्ये जे नुकतंच जे ऑपरेशन राबवलं त्याचं नाव आहे ऑपरेशन स्वदेश. तर ऑपरेशन सिंधू हे 2025 मध्ये राबवलं गेलं होतं, आणि 2026 मध्ये म्हणजे आता ऑपरेशन स्वदेश हे राबवलं गेलेलं आहे. या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. 2 बूंद जिंदगी के कोणत्या आजारासाठी संबंधित आहे? आपल्याला माहित आहे पोलिओ. पोलिओ. सायबर गुन्ह्याबाबत तक्रार करण्यासाठी कोणती हेल्पलाईन नंबर आहे? 1930. सायबर गुन्हे म्हणलं की 1930 लक्षात ठेवायचं. पुढे पहा. अंमली पदार्थांची विक्री आणि गैरवापर यावर प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणते विशेष पथक नेमले आहे? आपल्याला माहित ANTF. ओके, अँटी नार्कोटिक टास्क फोर्स, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स आहे हे. ठीक आहे, आता बघा, नेक्सस या आंतरराष्ट्रीय स्तरावर एक गाजलेलं पुस्तक आहे नेक्सस, आणि या नेक्ससचे लेखक आहेत युवाल नोवा हरारी. नेक्सस हरारी.
नेक्सस हरारी लक्षात ठेवा. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून एखाद्या व्यक्तीचा चेहरा किंवा आवाज दुसऱ्या व्हिडिओमध्ये वापरणे याला काय बोलायचं? डीप फेक. काय बोलायचं? डीप फेक. ठीक आहे, चलो. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? विष्णुदेव वर्मा. ओके, आता यामध्ये पहा पुढचा प्रश्न संभाजीनगर लोहमार्गला आलेला प्रश्न आहे. 22 जानेवारी 2024 मध्ये अयोध्येत कोणत्या मूर्तीची? प्रभू श्रीराम. ओके, राम आए है. बरोबर आहे की नाही? आता बघा फार वर्षांचा संघर्ष आणि त्यानंतर राम मंदिर उभं राहिलं आणि या ठिकाणी प्रभू रामांच्या मूर्तीची स्थापना झाली. अख्ख्या देशासाठी तुमच्या माझ्यासाठी खूप अभिमानाचा क्षण आणि आपल्या सगळ्यांचं ते भाग्य बनायचं. बघा आता उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतर करून कोणते नाव दिले? धाराशिव. कोणते नाव दिले? धाराशिव. आणि अहमदनगरचे नवीन नाव काय? अहिल्यानगर. लक्षात पाहिजे. आता बघा इंटरनेट ऑफ थिंग्स IoT म्हणजे काय? डेटा नेटवर्क वापरून वस्तूंचे कनेक्शन. डेटा नेटवर्क वापरून वस्तूंचे कनेक्शन. ठीक आहे, आता बघा चंद्रयान 3 जी 2023 मध्ये झाली, चंद्राच्या कुठल्या ध्रुवावर आपण उतरलो? दक्षिण ध्रुव. कुठलं ध्रुव? दक्षिण ध्रुव. ओके, साऊथ पोल. ठीक आहे, आता महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? दिनेश टी वाघमारे. कोण आहेत? दिनेश टी वाघमारे. ठीक आहे, भारताचे नवीन निवडणूक आयुक्त कोण आहेत? ज्ञानेश कुमार. कोण आहेत? ज्ञानेश कुमार. दिल्लीच्या मुख्यमंत्री कोण आहेत? अरविंद केजरीवाल. हे आता त्या ठिकाणी पराभूत झाले, म्हणजे त्यांचा पार्टी आली नाही आणि आता रेखा गुप्ता या भारतीय जनता पक्षाच्या तिथे मुख्यमंत्री आहेत. रेखा गुप्ता या दिल्लीच्या मुख्यमंत्री आहेत. लक्षात ठेवा. पुढे पहा सेंट्रल विस्टा पुनर्विकास प्रकल्प कोणत्या विषयाशी संबंधित आहे? दिल्ली संसद भवन पुनर्विकास. दिल्ली संसद भवन पुनर्विकास. 2026 मध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय नौदल ताफा परेड कोणत्या शहरात पार पडला? विशाखापट्टणम. कुठे पार पडला? विशाखापट्टणम. 2025-26 या कालावधीत भारत सरकारने डिजिटल पेमेंट वाढवण्यासाठी कोणत्या प्रणालीवर भर दिला? UPI. बरोबर आहे की नाही? 2025 मध्ये भारताने हरित ऊर्जा वाढीसाठी कोणत्या क्षेत्रावर भर दिलाय? सौर ऊर्जा. कुठल्या? सौर ऊर्जा. ठीक आहे, महाराष्ट्र शासनाने पाणी व्यवस्थापनासाठी कोणती योजना? जलयुक्त शिवार. कोणती योजना? जलयुक्त शिवार. बघा या ठिकाणी डिजिटल इंडिया हे जे अभियान आहे त्याचा उद्देश काय भावांनो? डिजिटल सेवांचा प्रसार करायचा. डिजिटल सेवांचा प्रसार करायचा. ठीक आहे, आता बघा 25 मध्ये फिडे महिला विश्व शतरंज अजिंक्यपद ही स्पर्धा. फिडे महिला ही बुद्धिबळामधली एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा असते. बुद्धिबळातला वर्ल्ड कप असतो आणि आपल्या महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद म्हणजे दिव्या देशमुख या मुलीनं जी नागपूरच्या आहेत त्यांनी ही स्पर्धा जिंकली आणि हे जेतेपद त्यांनी जिंकलं. त्यामुळे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. दिव्या देशमुख कुठल्या खेळाशी संबंधित आहेत हा प्रश्न आलेला आहे. तर बुद्धिबळ आहेत, त्या प्रॉपर नागपूरच्या आहेत आणि रिसेंट मध्ये त्यांनी जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचा कप जिंकलेला आहे. पहा आता बघा 4थी इंडिया AI इम्पॅक्ट जागतिक समिट कोठे झाली? दिल्लीला झाली. ओके, भारत मंडपम येथे झाली. खूप महत्वाचा प्रश्न आहे. बघा आता श्री सत्यनारायण नुवाल यांना नुकताच कोणता राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला? पद्मश्री. कुठला? पद्मश्री पुरस्कार. भारताचे परराष्ट्र सचिव कोण आहेत? विक्रम मिस्री आहेत. परराष्ट्र सचिव खूप महत्वाचा रोल बजावत आहेत सध्या, त्यामुळे हा प्रश्न चर्चेत असल्यामुळे हा विषय करंटचा आहे. विक्रम मिस्री आहेत, लक्षात घ्या भावांनो, महत्वाचा प्रश्न आहे. आता बघा गोंदियाला प्रश्न आलेला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये पात्र होण्यासाठी महिलांचा वयोगट काय असला पाहिजे? वय वर्षे 21 ते 65. या वयोगटातल्या आमच्या सगळ्या माता भगिनी या लाडक्या बहिणी आहेत आणि महाराष्ट्र सरकार त्यांना योग्य पद्धतीनं सन्मान देत आहे. आता बघा 2024 मध्ये ब्रिक्सचे नवीन सदस्य देश म्हणून कोण सहभागी झालं? सौदी अरेबिया. आता टोटल 11 देश आहेत या ब्रिक्स मध्ये. खरं तर ह्या ब्रिक्सची जी काही स्थापना झालेली आहे त्यामध्ये सुरुवातीला या ठिकाणी ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि या ठिकाणी साऊथ आफ्रिका हे महत्वाचे 1 2 3 4 5 देश फक्त होते. आता ते देश वाढत गेले आणि ब्रिक्सचं मुख्यालय शांघाय येथे आहे. कुठे आहे? शांघाय येथे आहे, जे की चीन मध्ये आहे. चीन मध्ये ब्रिक्सचं मुख्यालय
चीनमध्ये आहे आणि त्यांची एक डेव्हलपमेंट बँक आहे, त्या बँकेचं मुख्यालय सुद्धा चीनमध्ये आहे, लक्षात ठेवा. ओके, पुढे पहा. आता 25 मध्ये कोणत्या देशाने एआय सेफ्टी समिटचे आयोजन केलेले आहे? आता बघा, एआय सेफ्टी फ्रान्सने आयोजित केलं आहे. जानेवारी 26 मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची 56वी वार्षिक बैठक दावोस. आपल्याला माहिती आहे दावोस हे स्वित्झर्लंड मधलं एक असं शहर आहे, निसर्गरम्य वातावरण, काय झाडी, काय डोंगर, काय बर्फ, हा सगळं कसं एकदम ओके. आणि अशा ठिकाणी दरवर्षी ही जी काही फोरमची बैठक आहे ती बैठक होते. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दावोसला गेले, करार केले, भरपूर इन्व्हेस्टमेंट, भरपूर गुंतवणूक आमच्या भारतामध्ये आणले. द ग्रेट देवाभाऊ. ओके, बघा 10,000 धावा पूर्ण करणारी भारतीय पहिली महिला क्रिकेटपटू कोण आहे? मिताली राज मॅडम आहेत. नाद नाही करायचा तायडीचा, नाद नाही करायचा. आता एक प्रश्न या ठिकाणी राहिला पहा, भारताच्या गगनयान मोहिमेचे उद्दिष्ट काय आहे? गगनयान मोहिमा, मानवाला अंतराळात पाठवायचंय, आम्हाला मानवाला अंतराळात पाठवायचंय फिरायला, बरोबर आहे की नाही? चला, देशातील राजभवनाचे नाव लोकभवन आहे. राजभवनाचं नाव आता लोकभवन आहे आणि राजभवन हे या ठिकाणी प्रत्येक राज्यामध्ये जे राज्यपाल आहेत त्यांचं जे निवासस्थान असतं त्याला सुद्धा राजभवन असं बोललं जातं. आता बघा, पीएम राहत योजना कशाशी संबंधित आहे भावांनो? पीएम राहत, अरे रस्ते अपघातग्रस्त 7 दिवसांपर्यंत मोफत उपचार. जर रोडवर ऍक्सिडेंट झाला तर 7 दिवसापर्यंत हॉस्पिटलमध्ये रुपया न भरता त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळू शकतं. या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजे पीएम राहत योजना, बरोबर आहे की नाही? भारताचा पहिला क्वांटम व्हॅली हा जो प्रकल्प आहे तो कोणत्या राज्यामध्ये सुरू आहे? आंध्र प्रदेश, अमरावती हे आंध्र प्रदेशमध्ये आहे. आपली अमरावती नाहीये, त्यांची ती राजधानी आहे आणि आंध्र प्रदेशमध्ये आहे. ठीक आहे, आता बघा, नुकतेच निधन झालेले भारताचे स्टॅच्यूमॅन राम सुतार यांना महाराष्ट्रानं महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणत्या वर्षी दिला? 2024 साली दिला. कधी दिला? 24. राम सुतार यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी, जगातला सगळ्यात उंच पुतळा जो सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा गुजरातमध्ये आहे, त्याची निर्मिती सुद्धा राम सुतार यांनी केलेली आहे. आणि स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण हा जो छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड येथे मोशी येथे आमदार महेश लांडगे यांनी या ठिकाणी उभा केला आहे, त्याची सुद्धा निर्मिती यांच्याच मार्गदर्शनाखाली झालेली आहे. तर राम सुतार द स्टॅच्यू मॅन आहेत, त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. महाराष्ट्र सरकारनं त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित केलेला आहे भावांनो, लक्षात ठेवा. चला पुढे. इराणमध्ये वाढलेल्या तणावामुळे भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारताने कोणती मोहीम राबवली? स्वदेश. कुठली मोहीम राबवली? स्वदेश. आणि 2025 मध्ये सिंधू. भारतीय पुरावा कायद्याऐवजी आता कोणता कायदा आहे? मी मगाशीच सांगितलं 3 कायदे नव्याने तयार झालेले आहेत. भारतीय साक्ष अधिनियम BSA, पूर्वी होता भारतीय पुरावा कायदा, आता आहे भारतीय साक्ष अधिनियम, लक्षात ठेवा. 2026 मध्ये ब्रिक्स समूहाचे अध्यक्षपद कोणाकडे आहे? आमच्याकडे आहे, भारताकडे आहे, लक्षात ठेवा. अभिमानास्पद आहे. भारतीय न्याय संहितेमध्ये BNS मध्ये प्रथमच कोणत्या नवीन शिक्षेची तरतूद? सामुदायिक पनिशमेंट. ओके, सामुदायिक कॉमन पनिशमेंट. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते. भारताचे वर्तमान चीफ ऑफ डिफेन्स जनरल अनिल चव्हाण साहेब. G20 शिखर परिषद 2023 भारत मंडपम नवी दिल्ली. T20 विश्वचषक 26 स्पर्धेत सहभागी संघ टोटल 20 होते. किती होते? 20 होते, लक्षात ठेवा. पुढे 2023 मध्ये भारतानं आदित्य L1 आम्हाला सूर्याचा अभ्यास करायचा. कोणाचा अभ्यास करायचा आहे? सूर्याचा अभ्यास करायचा. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात चॅट GPT. आपल्याला माहित आहे जीपीटीचा कार्यक्रम जिंदाबाद चाललाय, परंतु कोणी स्थापन केली? ओपन AI नावाच्या कंपनीनं चॅट GPTची निर्मिती केलेली आहे. भावांनो, आम्हाला चॅट GPT माहिती आहे, पण ओपन AI आम्हाला माहिती नाही. हाच आमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आम्ही निर्मात्यालाच विसरून जातो. ओके, 2024 मधला उन्हाळी ऑलिम्पिक कुठं झालं? पॅरिस. आणि पॅरिस कुठे आहे राजा? फ्रान्सला आहे भावड्या, लक्षात ठेव. सुलतान अजलान शहर हॉकी 2025 चा विजेता कोण आहे? बेल्जियम आहे, बेल्जियम, लक्षात घे. इंटरपोलने रंगाच्या नोटीस
नव्याने सुरू केले. इंटरपोलने सिल्वर नोटीस चालू केली. इंटरपोलने सिल्वर रंगाची नोटीस चालू केलेली आहे. आता बघा, AI शिखर परिषद, AI समिट वेगळी, AI इम्पॅक्ट समिट 2026 ला जी झाली ती नवी दिल्लीला झाली आणि 2025 ला जी झाली ती फ्रान्सला झाली. पण AI इम्पॅक्ट समिट वेगळी आणि आता ही AI शिखर परिषद जी आहे 2027 मध्ये ती पण भारतात होणार आहे. कुठे होणार आहे? भारतात होणार आहे. आता भारतातील पहिली नेट झिरो ग्रामपंचायत बेला, नेट झिरो ग्रामपंचायत बेला प्रजासत्ताक दिन परेडला 2026 मध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट चित्ररथ? महाराष्ट्र. G7 परिषद 2025 कोणत्या देशात पार पडली? कॅनडा. कॅनडामध्ये पार पडली. अंडर 19 पुरुष विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 26 मध्ये भारतीय संघाने कोणाला हरवलं? इंग्लंडला हरवलं. कोणाला हरवलं? इंग्लंडला हरवलं. लक्षात ठेवा, 2025च्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा उपविजेता संघ कोणता? भावांनो, दक्षिण आफ्रिका. हे जे चाललंय ना, एवढ्या स्पीड मध्ये का चाललंय? कारण केला इशारा जाता जाता, असा या लेक्चरचा उद्देश आहे. तुम्ही एक्झामला निघालात ना, तर त्या एक्झामला जाताना त्या ट्रेन मध्ये बसल्या बसल्या कानात हेडफोन घालून जर या कामाच्या मास्टरला पाहिलं आणि ऐकलं ना, तर 100% फायदा होईल. इतर व्हिडिओ तुम्ही पाहता, मनोरंजनाचे पाहता, पण आता तुम्हाला स्वतःला इन्स्पायर आणि मोटिवेट करण्यासाठी, कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी या व्हिडिओची फार मोठी मदत होणार आहे. लक्षात ठेवा. बघा, सुदान देशामधील हिंसक संघर्षामधून भारतीयांची सुटका करण्यासाठी 2023 मध्ये कोणते ऑपरेशन राबवले? सुदान, ऑपरेशन कावेरी. ओके, ऑपरेशन कावेरी. सुदान देशामधून आमची लोक परत आणली. सध्या या जगाची अशी परिस्थिती आहे की आमच्या परराष्ट्र धोरणामध्ये फक्त बाहेर आलेली लोक आणि अडकलेली लोक आणण्यासाठीच आम्हाला आमची एनर्जी लावावी लागते. जगाची परिस्थिती भयानक आहे. कुठेही फिरायला जाण्याची परिस्थिती नाहीये जगात. चला, 2025च्या 97व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये उत्कृष्ट चित्रपट कोणाला पुरस्कार मिळालेला? अनोश. ओके, आता बघा, ऑस्ट्रेलियन ओपन 26 टेनिस स्पर्धेमध्ये महिला विजेत्या एलेना रायबाकिना. ठीक आहे. आता बघा, अकोला पोलीस दलाच्या कोणत्या प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली? प्रोजेक्ट त्रिनेत्र. प्रोजेक्ट त्रिनेत्र. नुकताच भारतीय दंड संहिता म्हणजे IPC चं नाव बदललं आणि भारतीय न्याय संहिता केलं. ओके, IPC चं नाव भारतीय न्याय संहिता केलं आणि CRPC जो होता त्याचं नाव काय केलं? भारतीय नागरी सुरक्षा संहिता, BNSS. आणि जी काय आमचा साक्ष अधिनियम जो आहे, ठीक आहे, तो आता काय आहे? BSA, भारतीय साक्ष अधिनियम. ठीक आहे. आता बघा, राष्ट्रीय आयोग मेळावा 2026 आरोग्य मेळावा, बरं का, आरोग्य कोणत्या जिल्ह्यामध्ये झाला? हो, बुलढाण्यात झाला. बुलढाण्यात झाला. भारतातील पहिली AI तंत्रज्ञान आधारित अंगणवाडी कुठल्या जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे? पुणे जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे. देशातील वृद्धांसाठी अर्थसंकल्प सादर करणारं पहिलं राज्य केरळ आहे. देशातील वृद्धांसाठी अर्थसंकल्प सादर करणारं पहिलं राज्य हे केरळ आहे. महत्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील कोणत्या खेळाडूने पॅरिस ऑलिम्पिक मध्ये 50 मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य पदक मिळवले? स्वप्नील कुसाळे. स्वप्नील कुसाळे नाव लक्षात ठेवा. 2022 साली भारतामध्ये प्रथम कोणत्या देशातून चित्ते आले? नामिबिया. कोणत्या देशातून? नामिबिया. बघा, शेतकऱ्यांना रिअल टाइम कृषी अंतर्दृष्टी प्रदान करणारे महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेले AI सक्षम व्यासपीठ कुठले आहे? महा ऍग्री बोट. ओके, बघा, वंदे मातरम या गीताला 7 नोव्हेंबर 25 रोजी किती वर्ष पूर्ण झाली? 150 वर्ष पूर्ण झाली. 150 वर्ष. वंदे मातरम गीत कोणी लिहिलंय? कमेंट करून सांगा मला. वंदे मातरम गीत कोणी लिहिलंय? कमेंट करून सांगा. बघा, आता डिजिटल पाळत ठेवणे हे सायबर गुन्हे तपास मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रात सुरू झालेल्या मोठ्या उपक्रमाचे नाव काय? महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प. महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प. ठीक आहे. या पद्धतीने पाहता. आता या ठिकाणी पहा, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह कोणत्या देशाने सुरू केले? चीन. ओके, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचा GO10 योजनेचे मुख्य स्वरूप काय आहे?
आपल्या गोमातेच्या गोसेवा आयोगाचं काय बघा, गोशाळांना आर्थिक सक्षम करण्यासाठी शेण आणि जे गोमूत्र आहे त्यापासून बनवलेल्या 10 नैसर्गिक उत्पादनांचं काय करायचं, प्रमाणीकरण करायचं आणि ब्रँडिंग करायचं. लक्षात ठेवा, गोसेवा आयोग. ओके, गो 10 हा एक महत्वाचा विषय. आता बघा या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न आपल्याला तंत्रज्ञान अंतराळातले विचारले, क्रीडा घडामोडी विचारल्या, महाराष्ट्रावरच्या विचारल्या, त्या ठिकाणी वेगवेगळे धोरणे कायदे यावर प्रश्न विचारलेत. भावांनो, हा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी केला इशारा जाता जाता असा हा व्हिडिओ होता. तुम्ही परीक्षेला निघालेला आहात, तुम्ही पूर्णपणे रेडी आहात, तुमचा अभ्यास झालेला आहे. अभ्यास तुम्ही किती केला यापेक्षा त्या 90 मिनिटांमध्ये तुम्ही कशा पद्धतीनं स्वतःला हँडल करणार आहात यावर सगळा निकाल अवलंबून आहे. पेपर सोपा आला तरी हुरळून जाऊ नका, पेपर अवघड आला तरी घाबरून जाऊ नका, कारण जर पेपर अवघड असेल तर उभ्या महाराष्ट्राला तो अवघड असेल. तुम्ही फक्त तुमचा कॉन्फिडन्स हा मेंटेन ठेवून पेपरला टॅकल करा. तो कॉन्फिडन्स ओव्हर होता कामा नये, तो कॉन्फिडन्स लूज होता कामा नये. अजिबात घाबरायचं नाही, अजिबात घाबरायचं नाही, कोणाच्या बापाला घाबरायचं नाही, फक्त स्वतःच्या बापाचा चेहरा डोळ्यासमोर ठेवायचा आणि पेपर हँडल करायचा. हे एकमेव सूत्र आणि एवढी एकमेव हिंट तुम्हाला उद्याच्या पेपरसाठी माझ्याकडनं आहे. बरं, या चालू घडामोडी नाही तर या 3 महिन्याच्या म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्याच्या सगळ्या चालू घडामोडी मी तुमच्यासाठी तयार केलेल्या आहेत. आता लगेच तुम्ही आपल्या ज्ञानपीठ अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा आणि त्यामध्ये फ्री स्टडी मटेरियल मध्ये त्या सगळ्या चालू घडामोडी आहेत. त्या सगळ्याच्या सगळ्या चालू घडामोडी परीक्षेला जाण्याच्या आधी एकदा डोळ्याखाली टाका, त्याचा तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या महाराष्ट्रातल्या गोर गरीब कुटुंबातल्या, शेतकरी कुटुंबातल्या, बांधावर तांड्यावर असणाऱ्या शेतकऱ्याच्या पोरावरच्या अंगात खाकी वर्दी चढली पाहिजे यासाठी गेले 15 दिवस हा कामाचा माणूस रात्रंदिवस तुमच्यासाठी झटलाय. मला अपेक्षा एकच आहे, येणाऱ्या परीक्षेनंतर तुम्ही या कामाच्या माणसाला विसरणार नाही. भावांनो, तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. जा आणि जिंकून या जग सारं. विश यू ऑल द बेस्ट.